Subscribe the channel and click on bell icon to get new notification. अशा डायबिटीसच्या लोकांना आज एक आशेचा किरण दिसतो आहे आणि अशा आशेचे किरण व्हॉट्सअपवर खूप दिसतात. कोणी म्हणतं कारल्याच्या रसामध्ये पाय बुडवून बसा, तोंडात कडू चव आली की मग तुमचा डायबिटीस गेला. अनेक प्रकार तुम्हाला म्हणजे कारण व्हॉट्सअपवर तर निम्मे लोक डॉक्टरच असतात आणि आपल्याला इतकं वाटत असतं की आपल्याला कळलं ते लगेच दुसऱ्याला कळलं पाहिजे, भले त्याचा आपण काही त्याची प्रचिती घेतली असो किंवा नसो. आणि त्यामुळे डॉक्टर्स एवढे झाले, त्यामुळे अनेक उपाय चालू आहेत. परंतु मी जो काही उपाय सांगतो आहे हा सांगणारा माणूस कोण आहे हे महत्त्वाचं आहे. की या सगळ्या उपक्रमामध्ये, या सगळ्या व्याख्यानांमध्ये, अभियानामध्ये आमचा कोणाचाही एकाही रुपयाचा इंटरेस्ट नाही हे लक्षात घ्या. मी नेहमी सांगतो की आजही तुमच्याकडनं 1 रुपया नको आहे आणि भविष्यात देखील कधीही या अभियानाला तुमच्याकडून 1ही रुपया नको आहे. आणि हे सांगणारा व्यक्ती एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो आहे, कुठलाही दवाखाना त्याचा नाही. या सगळ्या गोष्टींमुळे लोक या सगळ्या डाएट प्लॅनकडे आकर्षित झालेले आहेत. आणि त्याही महत्त्वाची गोष्ट की लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या आता पुण्यात काय तुम्ही कुठेही जरी गेलात तरी यूट्यूबच्या माध्यमातून लेक्चर लोकप्रिय झालेली आहेत, 7-8-10 लोकांनी बघितले आहेत. साहजिकच तुमच्यापर्यंत कुठून ना कुठून तरी ती लिंक आली असेल. त्याच्यात लोक ज्या सक्सेस स्टोरी सांगतात त्या काही स्पॉन्सर्ड सक्सेस स्टोरी नाही आहेत. आता आपल्याला टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेसमध्ये अर्ध पानभर जाहिरात बघायची सवय आहे की माझी गुडघेदुखी गेली. जसं बोर्डात पहिल्याला मुलगा कुठल्या तरी क्लासचं नाव घेतो, तर अशा पद्धतीच्या या स्टोरीज नाही, त्या स्टोरीज मनातून आलेल्या लोकांच्या स्टोरीज आहेत. त्यामुळे लोक या कार्यक्रमाला येतात. दुसरं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य लोकांना आकर्षित करण्यासाठी याचं नाव आम्ही व्याख्यानाचं बऱ्याचदा विनासायास वेट लॉस असं ठेवलेलं असतं. कारण जगातल्या सगळ्या लठ्ठ लोकांना असं वाटत असतं की आपलं वजन दुसऱ्या कोणीतरी कमी करावं. शक्यतो आपल्याला काही त्रास होणार नाही, त्यामुळे आम्ही विनासायास शब्द चिकटवून दिलेला आहे. त्यामुळे कोणाचा गोड गैरसमज झाला असेल तर आधी दूर करतो की इंग्रजीमध्ये एफर्टलेस, पण मी जे सांगणार आहे ते अगदी काही एफर्टलेस आहे असं नाही, पण नक्कीच लेस एफर्ट आहे. म्हणजे तुम्ही जे काही अघोरी उपाय केले असतील वजन कमी करण्यासाठी त्याच्या तुलनेमध्ये हे अतिशय साधं सोपं आहे आणि आयुष्यभर करण्यासारखं आहे. आणि म्हणून त्या अर्थाने हे विनासायास आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सुरुवातीला एक ऋणनिर्देश महत्त्वाचा आहे. डॉक्टर श्रीकांत जिचकर आपल्याला माहिती आहेत, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहेत. तर मी जे तुम्हाला सांगणार आहे ते सांगायची सुरुवात डॉक्टर श्रीकांत जिचकरांनी 1997 ते 2004 या 7 वर्षामध्ये त्यांनी केली होती. आजही तुम्ही गुगलवर जर नागपूर फिटनेस मुवमेंट किंवा पुणे फिटनेस मुवमेंट असे जर शब्द टाकले तर तुम्हाला जिचकरांची व्याख्यानं आज देखील ऐकायला मिळतील. आणि तसंच एक व्याख्यान ऐकून मला प्रेरणा मिळाली 2012 आणि 2004 नंतर जे अभियान थांबलं होतं ते अभियान आम्ही पुनरुज्जीवित केलं. याच्यातला जो गाभा आहे तो डॉक्टर जिचकरांनी जे सांगितलं तोच आहे. परंतु टेक्नॉलॉजी त्या काळामध्ये थोडीशी मागे होती. गेल्या काही वर्षांमध्ये टेक्नॉलॉजी पुढे गेली, त्यामुळे इन्शुलिन टेस्टिंग किंवा अनेक गोष्टी आम्हाला आता करता आल्या ज्या त्यांच्या काळात शक्य नव्हत्या. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये संशोधनाची भर घालून आम्ही हे तुमच्यासमोर आणतो. त्यामुळे या अभियानाचं सगळं श्रेय जे आहे ते डॉक्टर जिचकरांचं आहे. आम्ही फक्त ते पुढे न्यायचं काम करत आहोत. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला 2 जूनला परवा आम्ही या अभियानाचं नामकरण स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत यापासून स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान असं केलं. त्यामुळे हे अभियान आणि हे व्याख्यान त्यांच्या स्मृतीला आम्ही अर्पण केलेलं आहे. आता जगामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह या 2 समस्या वाढत चाललेल्या आहेत. किती वाढल्या आहेत तर तुमच्या घराघरांमध्ये तुम्ही पहा की लठ्ठपणा वाढलेला आहे. पोट सुटलेले लोक तुम्हाला जिकडे तिकडे पाहायला मिळतात. डायबिटीसचं प्रमाण तर एवढं वाढलं आहे. आता इथे लोक जे बसले त्याच्यापैकी किती लोकांना डायबिटीस जर हात वर करा. भारतामध्ये जवळपास 8.5% लोकांना डायबिटीस आहे 20 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या, आणि इथे निदान 30% लोकांनी हातवर केलेले आहेत. कारण डायबिटीस झाल्यानंतरच असं व्याख्यान ऐकायचा उत्साह लोकांना येतो. सामान्यपणे डायबिटीस टाळायचा असेल तर त्याच्यापेक्षा झाल्यानंतर लोक येतात. आम्ही एक अभ्यास केला,
सकाळी ग्राउंडवर फिरायला जाणाऱ्या 100 लोकांना आम्ही प्रश्न विचारला की का फिरता, त्याच्यापैकी 90 लोकांचं उत्तर असं होतं की आम्हाला आता ब्लड प्रेशर झालेलं आहे, आम्हाला डायबिटीज झालेला आहे आणि आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की आता जर तुम्ही फिरला नाहीत तर मग काही तुमचं खरं नाही. म्हणजे 90% लोक हे वॉर्निंग वॉक करत होते आणि 10% लोक मॉर्निंग वॉक करत होते. तर लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. मधुमेहाची समस्या किती वाढली याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो साधं, की 25 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा लग्नाला जात होतात तेव्हा चहाचं एक भांडं ठेवावं लागत होतं. आता तुम्ही जर कुठल्याही लग्नाला गेलात तर तिथे 2 भांडी ठेवायला लागतात, एक साखरेचा चहा आणि एक बिन साखरेचा चहा. हा फरक आपण डोळ्यांनी बघितलेला आहे, म्हणजे याच्यात काही असं जगावेळ काही नाही. तर इतकं हे प्रमाण वाढलेलं आहे. आता लठ्ठपणाची काळजी करायचं कारण काय, म्हणजे लठ्ठपणाचं प्रमाण जर तुम्हाला मी सांगितलं तर जगामध्ये 1975 मध्ये 10.5 कोटी लोक लठ्ठ होते आणि 2015 मध्ये ते प्रमाण 6 पट वाढलं. भारताचा लठ्ठपणाच्या बाबतीत क्रमांक हा जगामध्ये 19वा होता 1975 मध्ये. त्यात आपण एवढी प्रगती केली की आता महिलांमध्ये आपण 3ऱ्या नंबरवर आहोत आणि पुरुषांमध्ये 5व्या नंबरवर आहोत. म्हणजे गेल्या 35 वर्षात एवढी आपण प्रगती केलेली आहे. भारतामध्ये 98 लाख पुरुष आणि 2 कोटी महिला या लठ्ठ आहेत. म्हणजे लठ्ठपणाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. पूर्वी आपला देश आपण समजायचो की बा आपण डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळे आपलं वजन कमी आहे लोकांचं, पण आता तो समज मात्र खोटा ठरतोय. इतके प्रमाणामध्ये लोक लठ्ठ दिसतात. आता लठ्ठपणाची काळजी करायचं कारण काय, कारण लठ्ठपणा हा आजार आहे, पण लठ्ठपणामुळे इतर अनेक आजार होतात. त्याची मोठी यादी आहे. कुठले कुठले आजार होतात. त्यातला पहिला आजार म्हणजे तुम्हाला तुमचा रक्तदाब वाढतो. म्हणजे वजन आणि रक्तदाब याचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्हाला माहिती आहे की ब्लड प्रेशर आपण 120/80, 140/90 असं मोजतो. त्याला वरचा जो असतो तो सिस्टॉलिक म्हणतो आणि खालचा तो डायस्टोलिक. तुमचं वजन जर 1 किलो वाढलं तर तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 2 मिलीमीटरनी वाढतं. म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्या लठ्ठ माणसाने जर वजन त्याचं 20 किलो कमी केलं तर त्याचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 40नी कमी होणार आहे आणि त्याची ब्लड प्रेशरची गोळी बंद होण्याची शक्यता आहे. काही लोकांना लठ्ठपणामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. त्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये स्लीप ॲपनिया असं म्हणतो. या लोकांना रात्री व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतं, कारण इतकं वजन असतं की झोपेमध्ये त्यांचा श्वास बंद होण्याची शक्यता असते. काही लोकांचे सांधे दुखतात. साधी गोष्ट आहे की तुमचे गुडघे जर निसर्गाने 60 किलो वजन उचलायला तयार केले असतील, त्याच्यावर तुम्ही 100 किलो वजन टाकलं तर ते गुडघे दुखतातच. काही आजार असे होतात, यकृतामध्ये तुमच्या फॅट डिपॉझिशन होतं, त्याला आम्ही फॅटी लिव्हर असं म्हणतो. जसं शरीराच्या सगळ्या भागात होतं तसं लिव्हरमध्ये होतं. पित्ताशयामध्ये खडे होतात आणि हे प्रमाण लठ्ठ लोकांमध्ये जास्त आहे. मोतीबिंदूचं जे प्रमाण आहे ते लठ्ठ लोकांमध्ये इतरांपेक्षा जास्त आहे. काही कर्करोग लठ्ठपणामुळे होतात आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही त्यांना डॉक्टर पहिला प्रश्न विचारतात की तुम्ही तुमचं वजन 10 किलो कमी करा. जर वजन 10 किलो कमी केलं तर तुमची मासिक पाळी नियमित होईल आणि मासिक पाळी नियमित झाली की तुम्हाला गर्भधारणा होईल. म्हणजे इतके सगळ्या समस्या एका लठ्ठपणामुळे निर्माण होतात. आणि समजा एखादा आजार जर असाध्य असेल, ज्याच्यावर काही उपचार नसतील, तर मग त्याच्याविषयी बोलण्यामध्ये काय आपण वेळ वाया घालवण्याशिवाय काय होणार नाही दुसरं. पण लठ्ठपणा हा काय असा असाध्य आजार नाही आहे. लठ्ठपणा हा आपण नक्की त्याचा प्रतिबंध करू शकतो. आणि भारतीय मनाला आवडणारी गोष्ट महत्त्वाची, एकही पैसा खर्च न करता, डॉक्टरांकडे न जाता, एक्सपर्टकडे न जाता, कुठलंही मशीन विकत न आणता, कुठलंही प्रॉडक्ट न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकत न घेता आपण हे करू शकतो. आणि नुसतं करू शकतो असं नाही, तर आयुष्यभर ते आनंदाने फॉलो करू शकतो. असं जर असेल तर असा डाएट प्लॅन आपल्या सगळ्यांना हवा आहे. सध्याचं जग हे मार्केटिंगचं जग आहे. तुम्ही शर्ट घ्यायला गेलात तिथे स्कीम चालू असते, बाय 1 गेट 1. त्याशिवाय तुम्ही घेत नाही. भले आम्ही 300 रुपयाचा शर्ट 700 रुपयाला विकला तरी चालतो, पण एकावर एक फ्री पाहिजे. तर आम्ही सुद्धा स्कीम आणलेली आहे, एकावर एक फ्री आहे. म्हणजे वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंध करणे यासाठी 2 वेगळे प्लॅन करायचे नाही आहेत. एकाच प्लॅनमध्ये दोन्ही गोष्टी होणार. त्यामुळे असा प्लॅन सगळ्यांना नक्कीच हवा आहे.
आता आपण लठ्ठ का होतो हे समजून घेऊ. लठ्ठ होण्याची अनेक कारणं आहेत. जसं जसं वय वाढतं तसं लठ्ठपणा वाढतो, वजन वाढतं. पुरुषांमध्ये वयाचं 29 ते 34 ही 5 वर्ष वजन वाढतं. महिलांमध्ये 45 ते 49 हा त्यांचा जो मेनोपॉजचा पिरियड असतो, त्या कालावधीत त्यांचं हार्मोनल डिस्टर्बन्स होऊन त्यांचं वजन जास्त वाढतं. महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त आहे. तुमच्या घरामध्ये आता आपण म्हणतो शारीरिक श्रम खूप कमी झालेले आहेत आणि शारीरिक श्रम कमी झाल्यामुळे देखील वजन वाढलेलं आहे. मला आठवते मी जेव्हा 1983ला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली तेव्हा आमच्या वर्गामध्ये 100ची आमची बॅच होती. 2 मुलांकडे फक्त स्कूटर होत्या आणि एका सरांकडे आमच्या मारुती 800 गाडी होती. आज आता लातूरच्या माझ्या कॉलेजमध्ये 150 मुलांचं ॲडमिशन आहे. मला खात्री आहे की या 150 पैकी फक्त 2च मुलं असे असतील की ज्यांच्याकडे कुठलीही 2 व्हीलर नाही. इतकं प्रमाण वाढलं आहे की चालणं बंद झालेलं आहे, सायकलिंग बंद झालेलं आहे. घरामध्ये मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, वॉशिंग मशीन आहे, त्याच्यामुळे कामं राहिलेली नाहीत. आणि कष्टाचं काम नाही पण आहार मात्र आहे तसाच राहिला. त्यामुळे शारीरिक श्रम नसतील तर साहजिकच तुमचं वजन वाढतं. त्यात आमचे बिल्डर लोक आणखी नवीन नवीन स्कीम आणतात. तुम्ही त्या फ्लॅटच्या समोर गेलात आणि 2 टाळ्या वाजवल्या की दरवाजा उघडतो, सोफ्यावर बसलात 3 टाळ्या वाजवल्या की पंखा चालू होतो. म्हणजे तेवढं सुद्धा काम आता लोकांना उरलेलं नाही. साहजिकच तुम्ही एनर्जी खर्च करणार नाही आणि खात राहाल तर तुमचं वजन त्याच्यामध्ये नक्कीच वाढतं. आता घरामध्ये खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत हे फार अतिशय महत्त्वाचं आहे. कुठेही पाहुणा म्हणून मी जेवायला गेलो की मला मोठी अडचण होते की भाजी त्यांनी ठेवली की कळतच नाही भाजी कशाची आहे. चमच्याने हलवल्यावर कळतं वांग्याची भाजी आहे का फ्लॉवरची भाजी आहे, कारण त्याच्यावर 1 इंचाचा थर असतो तेलाचा. कारण आपल्याला असं समज आहे आपल्या की कोणाचा पाहुणचार करायचा असेल तर तेल तूप भरपूर त्याला खाऊ घातलं पाहिजे. हरियाणामध्ये जाट कम्युनिटीमध्ये मी असं ऐकलं आहे की जवळचा पाहुणा आला तर त्याला अर्धा ग्लास चांगलं तूप प्यायला देतात. आपले तर निम्मे लोक मरून जायचे. पण खाण्यापिण्याच्या अशा सवयी असतील तर साहजिकच वजन वाढतं. काही घरांमध्ये तर मी पाहिलं आहे की चहाचं भांडं ती बाई सकाळी 6 वाजता ठेवते गॅसवर, ते 10 वाजताच बाहेर उतरवते खाली. इतकं चहा पितात लोक. मग आधी स्वतः पिते, मग 15 मिनिटांनी नवरा उठतो, त्याचा चहा करतो, मग तो नवरा म्हणतो प्रेमाने तू पण अर्धा कप घे. आता प्रेमळ नवऱ्याला नाही कसं म्हणायचं. त्याच्याबरोबर अर्धा कप, मुलाबरोबर अर्धा कप, मुलीबरोबर अर्धा कप, असं करता करता 10 वाजेपर्यंत ती बाई 10 कप चहा पिते. आणि एका कपात जर 1 चमचा साखर टाकली तर 50 ग्रॅम साखर ती सकाळी 10पर्यंतच खाऊन टाकते. आणि मग नंतर विचारलं की तुम्ही काय खाता, म्हणून काहीच नाही, 2दाच जेवते फक्त. पण चहा किती वेळा दिवसात, तर 15 वेळा होतो. तर अशा जर खाण्यापिण्याच्या सवयी असतील तर नक्की वजन वाढतं. काही अनुवंशिक कारणांमुळे वजन वाढतं आणि याचा गैरफायदा लोक असा घेतात आमचे की त्यांना कोणाला आपण म्हटलं तू लठ्ठ आहे, तो म्हणतो मी खात्यापित्या घरचा आहे आणि तुम्ही दुष्काळग्रस्त आहात. आता आम्ही लातूर औरंगाबाद म्हणजे आम्ही दुष्काळग्रस्त आहोतच. तर अनुवंशिक कारणांमुळे लठ्ठपणा येतो नाही असं नाही, पण 100 लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की याच्यापैकी फक्त 2% लोक असे आहेत की ज्यांना अनुवंशिक कारणांमुळे म्हणजे आईवडिलांमुळे वारसा हक्काने लठ्ठपणा मिळालेला आहे. बाकीच्या 98% लोकांनी तो कमावलेला आहे. त्यामुळे अनुवंशिक कारणांना ब्लेम करायचं फारसं कारण नाही. ब्लॅक रेसमध्ये निग्रोजमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती ही व्हाईट्सपेक्षा जास्त आहे. काही औषधांमुळे वजन वाढतं. त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल मध्यंतरी काही मल्ल पकडले गेले होते डोपिंगमध्ये, तर ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स नावाचे औषध असतात, त्याच्यामुळे वजन वाढतं. जेव्हा गर्भधारणा होऊ नये म्हणून महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, त्याच्यामुळे वजन वाढतं. आणि जेव्हा डायबिटीसच्या पेशंटला आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन देतो औषध म्हणून, त्याचा एक साईड इफेक्ट वेट गेन असा आहे. म्हणजे डायबिटीसच्या उपचारामधली सगळी औषधं एक मेटफॉर्मिन सोडलं तर बाकी सगळ्या औषधांमुळे वजन वाढतं. भूक लागते, वजन वाढतं. त्यामुळे आता पेशंट डॉक्टरांना विचारायला लागलेले आहेत की तुम्ही आम्हाला सांगता की वजन कमी केलं तर डायबिटीस कंट्रोल वाढेल आणि तुम्ही आम्हाला अशी औषध देता की याच्यामुळे भूक वाढते आणि वजन वाढतं. मग हे गणित जमणार कसं? म्हणजे एखादा माठ भरायला वरून तुम्ही नळ सोडला आणि खालून त्याला नळ तोटी उघडी ठेवली तर काय होणार आहे? हा कधीच भरणार नाही माठ. अशा प्रकारचं एक विशेष सायकल लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. शिक्षणामुळे असं व्हायला पाहिजे खरं की आपल्याला आरोग्याविषयीची जाणीव निर्माण झाली पाहिजे.
पण तुमच्या घरामध्ये जी मुलं शिकतायत आज, मेडिकलला आहेत, इंजिनिअरिंगला आहेत, मॅनेजमेंटला आहेत, त्यांची खाण्यापिण्याची पद्धत बघा तुम्ही कशी झालेली आहे. त्यांच्या एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे. ही आपल्या घरातल्या मुलांची आजची परिस्थिती आहे. म्हणजे जो मुलगा घरी आईला म्हणतो की मी हेल्थ कॉन्शियस आहे, त्यामुळे मला चहा देताना अर्धाच चमचा साखर टाक फक्त, कारण मला साखर खाल्ल्याने त्रास होणार. तो मुलगा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर 5 मिनिटामध्ये अर्धा लिटर कोल्ड्रिंक पितो आणि आपण पदार्थ विकत घेताना त्याचे लेबल वाचत नाही. अनफॉर्च्युनेटली तुम्ही ते वाचले तर नक्कीच तुम्ही निम्मे पदार्थ घेणारच नाहीत. कोल्ड्रिंकच्या प्रत्येक बाटलीवर लिहिलेलं आहे 500 ml की याच्यामध्ये 100 मिलीलिटरला 11 ग्रॅम साखर आहे. म्हणजे काय अर्थ झाला की 55 ग्रॅम साखर हा मुलगा 5 मिनिटात खातो, 11 चमचे साखर. म्हणजे शिक्षणाचा असा दुष्परिणाम मला बघायला मिळतोय. आत्तापासून काळजी नाही घेतली तर आपल्याला नक्की याचा आणखीन त्रास होण्याची शक्यता आहे. तर ही लठ्ठपणाची अनेक कारणं मी तुम्हाला सांगितली की अनेक कारणामुळे लठ्ठपणा हा होऊ शकतो. दारू पिल्यामुळे वजन वाढतं. म्हणजे नुसती कोणी दारू पिली तर वजन नाही वाढणार, पण दारू पिणारे लोक जो मोठा कार्यक्रम करतात, एकदा प्यायला बसले की 2-2, 3-3 तास त्यांचा कार्यक्रम चालतो, त्याच्यामुळे खूप खातात आणि खूप खाल्ल्यामुळे त्यांचं वजन वाढतं. आता दारूचं तर काही भलामण कोणी करू शकत नाही. आणि शेक्सपियरने दारूविषयी फार चांगलं वाक्य म्हटलेलं आहे. तो म्हणतो इट स्टिम्युलेट्स द डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स. म्हणजे इच्छा खूप निर्माण होते पण कार्यक्षमता मात्र तुमची कमी होते. स्मोकिंग विषयी असं म्हणतात की जे लोक धूम्रपान करतात त्यांचं वजन स्मोकिंग न करणाऱ्यापेक्षा कमी असतं. पुष्कळ तरुण लोकांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला की आता उद्यापासून सरांनी सांगितलंय सुरू करायला हरकत नाही. पण स्मोकिंग विषयी एक चांगलं दुसरं वाक्य ते तुम्हाला सांगतो, ते लक्षात घ्या. असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत, आधीच मरतात. आणि त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटायला लागलं असेल की धूम्रपान करून स्मोकिंग करून वजन कमी करावं तर ते काही तुमच्या कामाचं नाही. तर इतकी सगळी लठ्ठपणाची कारणं आहेत आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा होतो. आता लठ्ठ कुणाला म्हणायचा हा मोठा प्रश्न आहे. मी तुम्हाला म्हटलं की कोणाला म्हटलं तू लठ्ठ आहे, तो म्हणतो मी खात्यापित्या करतो. म्हणून तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया सांगतो की तुम्हाला ठरवता येईल की तुम्ही लठ्ठ आहात की नाही आहात. काय करायचं त्यासाठी? तुमची सेंटीमीटरमधली उंची किती आहे ते बघा, त्यातून 100 वजा करा. जे काही उत्तर येईल ते तुमचं किलोग्रॅममधलं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना उंची माहिती आहे आपली, ती सेंटीमीटरमध्ये किती आहे ते बघा, त्यातून 100 वजा करा. पुष्कळ लोकांनी हा गृहपाठ केला. त्यांच्या चेहऱ्यावर मला ते भाव पण दिसले, अरे बापरे. म्हणजे काय की अपेक्षित वजन आहे 50 किलो, आता आहे 75. व्याख्यानाला येण्यापूर्वी तुमची जी अवस्था होती त्याच्यापेक्षा 62 पायरी आता आहे 78 किलो. असंच काहीतरी गणित. तुम्हाला हे कळलं की आपण लठ्ठ आहोत की नाही, आणि जर आहोत तर आपलं वजन किती जास्त. लक्षात घ्या की आपण लठ्ठ आहोत हे मान्य करणं आणि आपलं वजन किती जास्त आहे हे समजणं ही लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रवासातली महत्त्वाची पायरी आहे, हे लक्षात ठेवा. ती पायरी तुम्ही आत्ता गाठली. तर हा गृहपाठ सगळ्यांनी, ज्यांना आत्ता माहीत नाही त्यांनी घरी गेल्यावर करा. हे जास्तीत जास्त वजन आहे बरं का. म्हणजे 100 कमी केल्यानंतर जे येईल ते जास्तीत जास्त वजन आहे. 10% कमी असू शकतं, ती रेंज आहे. आणि भारतीय महिलांची सरासरी उंची ही 150 सेंटीमीटर आहे. त्यातून 100 वजा करा म्हणजे भारतीय महिलांचं सरासरी वजन हे 50 किलो जास्तीत जास्त असायला पाहिजे. 45 ते 50 ही त्याची रेंज आहे. पुरुषांची उंची 5 फूट 6 इंच आहे, म्हणजे 165 सेंटीमीटर वजा 100 म्हणजे 65 किलो हे भारतीय पुरुषांचं सरासरी वजन असायला हवं. त्याची रेंज आहे 59 किलो ते 65 किलो. तर तुम्हाला आता ही पहिली पायरी तुम्ही गाठली की आपलं वजन कसं आहे. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट की लठ्ठपणाचे काही प्रकार आहेत. त्यातल्या एका प्रकाराला आम्ही म्हणतो सफरचंदासारखा लठ्ठपणा आणि दुसरा आहे नासपातीसारखा लठ्ठपणा. म्हणजे काय, इंग्रजीमध्ये सफरचंदासारख्या लठ्ठपणाला सेंट्रल ओबेसिटी असं म्हणतात. म्हणजे काय की सफरचंद तुम्ही पाहिलेलं आहे, मध्यभागी फुगीर असतं, वर खाली बारीक असतं. मग या लोकांचं पोट सुटलेलं असतं, वर आणि खाली मात्र ते बारीक असतात. दुसरा प्रकार आहे नासपातीसारखा, म्हणजे पोट फारसं सुटलेलं नाही आहे पण कमरेखालचा नितंबाचा भाग मात्र मोठा आहे. याला म्हणायचं पेरिफेरल ओबेसिटी किंवा नासपातीसारखा लठ्ठपणा. आता लठ्ठपणा कुठलाही वाईटच आहे, पण समजा आम्ही तुम्हाला असं म्हटलं की आज अक्षरधाराकडून गिफ्ट म्हणून एक घ्यावाच लागेल,
तर सफरचंदासारखा घेऊ नका, नासपातीसारखा घ्या. कारण नासपातीसारखा लठ्ठपणाचे धोके थोडेसे कमी आहेत. सफरचंदासारखा लठ्ठपणा किंवा सेंट्रल ओबेसिटीमुळे धोके हे जास्त होतात. मग आता दुसरा गृहपाठ. आत्ता कार्यक्रमाला येताना सगळेजण मोठ्याल्या आरशांसमोर उभे राहून आले असाल, नटून थटून मेकअप करून. त्या आरशासमोर घरी गेल्यावर उभं राहायचं. असं नाही उभं राहायचं, असं उभं राहायचं. म्हणजे तुम्हाला स्वतःला कळेल की तुम्ही सफरचंद आहात, नासपाती आहात की काय आहात. नवरा बायकोने एकमेकाची चेष्टा करायला हरकत नाही की तू सफरचंद आहे, तू नासपाती आहे. कारण हे काय असाध्य आजार नाही आहे. जे काय असेल ते असो. मी जे सांगितलेलं तुम्ही जर वर्षभर केलं व्यवस्थित तर ते फ्लॅट होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर लठ्ठपणाचं मी तुम्हाला सांगितलं की लठ्ठपणा कोणाला म्हणायचं, लठ्ठपणाची प्रकार कुठले आहेत आणि कारणं तुम्हाला अनेक सांगितले. पण या सगळ्या कारणांच्या मागे जे महत्त्वाचं कारण आहे ते कारण असं की तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि शारीरिक श्रम करत नाही. तुम्ही नुसते पैसे कमवत राहिलात तर आधी खिसा भरेल, मग कपाट भरेल, मग बँकेतलं डिपॉझिट भरेल. तसं हे चरबीचं डिपॉझिट तुमच्या सगळ्या अंगावर मग दिसायला लागतं. इतकं साधं सोपं त्याचं कारण आहे जे आपण बऱ्याच वेळा मान्य करायला तयार नसतो. आता 2012पर्यंत म्हणजे मी अध्यापनाच्या कामात माझ्या मग्न होतोच. मग मी अचानक वेट लॉस आणि डायबिटीज प्रिव्हेन्शन या उद्योगाकडे कसं काय वळलो याची एक रंजक कथा आहे. आणि त्या पुस्तकामध्ये मी एक चॅप्टर त्याच्यावर लिहिलेलं आहे, माझे वजनाचे प्रयोग. आणि ज्या आपल्यापैकी जे लोक ज्यांनी वजन कमी करायचा प्रयत्न केला असेल, किती लोकांनी केला आहे प्रयत्न, तर हात वर करा. पुष्कळ लोकांनी केलेला आहे. ज्यांनी हात वर केले नाही त्यांचा हात वर होत नाही असं मी समजतो. कारण नाही ते व्याख्यानाला आले कशाला असते, काहीतरी तुम्हाला आहे म्हणून तुम्ही आलात. तर 2012मध्ये असं झालं की माझ्या लक्षात आलं की बॅडमिंटनचे 3-4 गेम खेळल्यानंतर गुडघे दुखायला लागलेले आहेत. तसा मी लठ्ठ कधी नव्हतो, मला कोणी लठ्ठ नाही म्हणालं कधी. मग वजन केलं, असं लक्षात आलं की आपलं वजन 8 किलो जास्त आहे. आणि ते 8 किलो वजन कमी करण्यासाठी मी अनेक प्रयोग केले. आता मी प्रयोग हा शब्द वापरतो, लक्षात ठेवा. प्रयोगाचा अर्थ काय असतो, तुम्हाला मी सांगितलं की 3 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट घ्या, त्याच्यात 2 मिलीलिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका. तर तुम्हाला रिॲक्शन जर यायची असेल तर ते 3 ग्रॅमच घ्यावं लागतं. तुम्ही जर 2.5 ग्रॅम घेतलं तर रिॲक्शन येत नाही. म्हणजे प्रयोग करताना तो अतिशय प्रामाणिकपणे आणि 100% सिन्सिअरली करायला लागत असतो. म्हणून मी जे काही केलं ते सगळं 100% प्रामाणिकपणे केलं. म्हणून तुम्हाला तोंड उघडून सांगू शकतो की कुठला प्रयोग सक्सेसफुल झाला आणि कुठला फेल गेला. मग पहिला प्रयोग केला, उपास करायचा. आठवड्यातून 1 दिवस कडक उपास. दिवसभर काही खायचं नाही, 24 तासामध्ये काही खायचं नाही, चहा मात्र मी प्यायचो. कारण तुमच्यासारखं मलाही असं वाटायचं की किंवा भारतीयांसारखं की जगातली सगळ्यात निरुपद्रवी गोष्ट कुठली असेल ती म्हणजे चहा. त्यामुळे कोणाकडे आपण गेलो आणि त्यांनी चहा नाही आपल्याला विचारला तर आपण म्हणतो की चहाचं पाणीसुद्धा विचारलं नाही. आणि तुम्ही मनमाड रेल्वे स्टेशनला गेलात तर चहाचं पाणीच तुम्हाला मिळतं, त्यात थोडी साखर घातलेली असते. आणि तुम्ही जो उपास करता आषाढी कार्तिकीचा तसा उपास नाही केला. कारण आषाढी कार्तिकीच्या उपासाला लोकांचं प्लॅनिंग काही फॅमिलीचं 15 दिवस आधी चालू असतं. राजगिऱ्याची वडी कधी खायची, रताळ्याचे काप कधी खायचे, बटाट्याचा शिरा कधी खायचा, असं सगळं प्लॅनिंग असतं. म्हणून आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण त्याच्यामुळे आलेली आहे. पण तसं नाही करायचं, कडक उपास, फक्त चहा मात्र प्यायचं. हा प्रयोग 1.5 महिना जवळपास केला. आणि मग वजन केलं 1.5 महिन्याने. ते माझं वजन 1.5 किलो वाढलेलं होतं. मला आश्चर्य वाटलं की उपास करून वजन कसं काय वाढलं. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मग थोडा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची कल्पना आहे. उपासमारीचा संदेश म्हणजे काय. आणि हे कोणाच्या बाबतीत घडतं, विशेषतः जे लोक अडमधडम उपास करतात. म्हणजे आज सोमवार, उद्या चतुर्थी, परवा काहीतरी, असे काही उपास करणारे खूप लोक असतात. आता तुमच्या मेंदूचं काम काय आहे की तुम्हाला जिवंत ठेवायचं. कसं करून, त्याचा नॅचरल इन्स्टिंक्ट आहे मेंदूचा की तुम्हाला जिवंत ठेवायचं आहे कुठल्याही परिस्थितीत. मग मेंदूला जर असं वाटलं की याला आज तर खायला मिळालं पण उद्याचा काही भरोसा नाही, मग मेंदू काय करतो, कारण याला जिवंत ठेवायचं आहे ना. मग मेंदू म्हणतो की एनर्जी सगळी साठवून ठेवू आपण. आणि एनर्जी चरबीच्या रूपात तो साठवून ठेवतो. त्यामुळे लक्षात घ्या की तुमच्यापैकी जे लोक असे अडमधडम उपास करतात ते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक जे कोणी करत असतील त्या सगळ्यांची पोटं एक जर सुटलेली आहेत.
याचं कारण हा स्टार्वेशन सिग्नल. त्याच्यामुळे हा प्रयोग मी 1.5 महिना केला आणि त्यानंतर तो बंद झाला. मग दुसरा प्रयोग केला, रात्री फक्त फळं खायचे. दिवसभर काय हवं ते खायचं, रात्री फळं खायचे. त्याचा फायदा असा व्हायचा की सकाळी पोट साफ व्हायचं, कारण फळामध्ये फायबर खूप असतं. पण महिन्याभराने वजन केलं, ते वजन मात्र तेवढंच राहिलं, म्हणून तो प्रयोग पण तिथे थांबला. मग तिसरा प्रयोग मला सांगितलं एकाने की FNIR म्हणजे काय, पहिल्या दिवशी फलाहार, दुसऱ्या दिवशी उपास आणि तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचे, आणि असं 3-3 दिवसात सायकल करत राहायचं. पण हा प्रयोग मी काही 7-8 दिवसाच्या वर करू शकलो नाही, कारण ते रस प्यायच्या वेळेला मग गाजराचा रस, पालकाचा रस, काय काय असे रस खूप पिल्यानंतर पोट बिघडलं, कारण आपल्या शरीराला हे कच्चे पदार्थ पचवायची सवय नसते. त्यामुळे हा प्रयोग काही माझा 8-10 दिवसाच्या वर पुढे गेला नाही. त्याच्यानंतर मला इंटरनेटवर एक डाएट मिळालं, काही लोकांनी केलं असेल तुमच्यापैकी, जनरल मोटर्स डाएट. किती लोकांनी केलं आहे? आहेत, समदुःखी आहेत. खूप छान डाएट आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे की तुमचं 4 किलो वजन आम्ही डेफिनेटली कमी करून देणार 8 दिवसात. मग पहिल्या दिवशी फळं, दुसऱ्या दिवशी भाज्या, एक दिवशी काय भात आणि टोमॅटो, एक दिवशी दूध आणि 6 केळी, आणि शेवटच्या दिवशी एक बटाटा, त्याच्यावर चीजचा एक तुकडा आणि एक ग्लासभर वाईन. वाईन कशामुळे? ते म्हणे सेलिब्रेट करा, अमेरिकन कंपनी आहे, कारण 4 किलो वजन कमी झालं, सेलिब्रेट करा. तो पण प्रयोग केला. त्या प्रयोगानंतर खरंच माझं वजन 4 किलो कमी झालं. मी अगदी आनंदून गेलो. म्हटलं अरे, जे आपल्याला करायचं होतं आपण एवढे 2-3 महिने वाया घातले, आता काय आपण एकदा अजून केलं की झालं. 8च किलो कमी करायचं, 4 किलो झालं आता. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मध्ये 4-5 दिवस गॅप घ्या आणि पुन्हा हवं तितक्या वेळा तुम्ही हे करू शकता. म्हणून आता पुन्हा दुसऱ्या वेळा करायचं, पण मध्ये गावाला गेलो 8-10 दिवस, तर मला काही ते करता नाही आलं. म्हटलं सोमवारपासून चालू करू, म्हणून पुन्हा वजन काट्यावर उभा राहिलो. परत माझं वजन आहे त्या जागेवर येऊन पोचलं. जेवढं काही मी घालवलं 8 दिवसात, तेवढं 10 दिवसात पुन्हा जागच्या जागी येऊन पोचलं. ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा पण अनुभव जवळपास असाच आहे, बरोबर. याच्यापेक्षा वेगळा अनुभव कोणाचा नाही. त्याच्यानंतर मग आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधांचा प्रयोग केला. आता आयुर्वेदिक औषधं, आमच्याकडे औरंगाबादला एक फेमस डॉक्टर आहेत वजन कमी करणारे, त्यांच्याकडे मी गेलो. त्यांनी मला वरपासून खालपर्यंत बघितलं आणि ते म्हणाले तुम्ही पॉट बेली आहात. ढेरपोट्या म्हटलं तर राग येतो, पॉट बेली म्हटलं जरा बरं वाटतं. मी म्हटलं मग आहे ते आहे, आता असं सांगा काय करायचं. ते म्हणाले उद्यापासून तुमचं औषध सुरू. म्हटलं काय? हे तेल प्यायचं म्हणे उद्यापासून. ते तेल प्यायचं म्हणजे कसं, ते तेल भयंकर असायचं. भयंकर म्हणजे कसं, त्याला काही चवच नव्हती. कडू पदार्थ पिणं सोपी गोष्ट आहे, पण चव नसलेलं तेल पिणं हे जगातली भयंकर शिक्षा आहे. त्याला कोणाला अनुभव घ्यायचा त्यांनी घ्या. पहिल्या दिवशी 30 ml उपाशीपोटी, दुसऱ्या दिवशी 45, मग 60, मग 75, असं करता करता एके दिवशी मी 150 मिलीलिटर तेल पिलो. बरं, त्या तेलाचं वैशिष्ट्य असं होतं की दिवसभर मळमळ व्हायची. त्यांनी सांगितलं होतं जर या मळमळीतून सुटका झाली आणि संध्याकाळी रात्री कधीतरी भूक लागल्यासारखं वाटलं तर काय करायचं, ज्वारीची भाकरी आणि ताक हे 2 पदार्थ तुम्हाला अलाउड आहेत. मग ते झालं. 15-20 दिवस भूक लागायचीच नाही. केव्हा तरी रात्री 8-8:30ला थोडी भूक लागली तर आपली अर्धी भाकरी घ्यायची, पण प्रत्यक्षात चतकर भाकरीच खाणं व्हायचं. महिन्याभरामध्ये माझं वजन 1-1.5 किलो कमी झालं. मी त्यांच्याकडे गेलो. मी म्हटलं आता हे किती दिवस करायचं, कारण हळूहळू मी संतपदाला पोचायला लागलो. काही तामसी काहीच नाही, आहारात नाही, काही नाही, ताक आणि भाकरी. मग त्यांच्याकडे गेलो. म्हटलं हे असं किती दिवस? ते म्हणाले तुमचं किती कमी झालं? म्हटलं 1.5 किलो. ते म्हणाले अजून 6.5 किलो कमी करायचं आहे, तोपर्यंत हे चालू ठेवायचं, तोपर्यंत काही तुमची याच्यातून सुटका नाही. याचा दुष्परिणाम असा झाला की माझं सामाजिक आयुष्य सगळं डिस्टर्ब झालं. काही सोशल लाईफ राहिलंच नाही. मित्र मला जेवायलाच बोलवेनात. ते म्हणाले हे खाता बी नाही पिता बी नाही, क्या काम का. कुठेही गेलं तर लोक आपलं मस्त हाणतात, मी आपलं काय ज्वारीची भाकरी आणि ताक. म्हणजे या डाएट प्लॅनमुळे काय झालं, माझा जेवणातला आणि जीवनातला रस नाहीसा झाला. आणि मग 1.5 महिन्यांनी जेव्हा मी असा संतपदाला पोहोचण्याच्या मार्गावर होतो, तेव्हा मला बफेमध्ये साक्षात्कार झाला की माझं आयुष्य असं असू शकत नाही की मी फक्त ज्वारीची भाकरी आणि ताकावर जिवंत राहील. आणि जेव्हा तो साक्षात्कार झाला तेव्हा बफेमध्ये मिळणारे सगळे पदार्थ मी पोटभर खाल्ले.